गोष्टीचे नाव आहे आळशी लाकूडतोड्या. एक होता आळशी लाकूडतोड्या. तो काही काम करत नसे. त्याची बायको कष्ट करून त्याला खाऊ घालत असे. कष्ट करून करून ती एके दिवशी मरून गेली. लाकूडतोड्याला आता खायची भ्रांत पडू लागली. उपासमार घडू लागली. पण त्याचा आळशीपणा काही केल्या जाईना. एके दिवशी प्रसादाच्या आशेने तो देवळात गेला. तिथे कीर्तन चालू होते. बुवा सांगत होते की देवाची भक्ती केल्याने देव आपले हवे ते काम करतो. लाकूडतोड्याने तेवढेच लक्षात ठेवले. दुसऱ्या दिवशी तो रानात जाऊन देवाचे नाव घेत बसला आणि खरोखरच देव तिथे प्रकट होऊन म्हणाला, काय पाहिजे ते माग. देवा, मी खूप दिवसांचा उपाशी आहे. त्यावर देव म्हणाला, अरे तू लाकूडतोड्या आहेस ना, मग काम का करत नाहीस. लाकूडतोड्या म्हणाला, देवा, माझ्याजवळ कुऱ्हाडसुद्धा नाही. देवाने त्याला लगेच कुऱ्हाड दिली. लाकूडतोड्याने कुऱ्हाड हातात घेतली आणि तोंड वाकडे करून म्हणाला, देवा, कुऱ्हाडीला चांगली धार नाही. देवाने कुऱ्हाडीला धार लावून दिली. तेव्हा लाकूडतोड्या म्हणाला, देवा, मी खूप दिवसांचा उपाशी आहे. माझ्या अंगात ताकद नाही. तेव्हा तूच मला लाकडं तोडून दे ना. देवाने त्याला लाकडं तोडून दिली. खूप लाकडे तोडून झाल्यावर लाकूडतोड्या म्हणाला, पुरे देवा, आता त्याची मोळी बांध. देवाने त्याची भली मोठी मोळी बांधली आणि लाकूडतोड्याच्या डोक्यावर देऊ लागला. तेव्हा लाकूडतोड्या म्हणाला, एवढी मोठी मोळी माझ्याच्याने उचलणार नाही. तूच ती बाजारात घेऊन चल. देवाने बिल्लाचा वेश धारण करून मोळी डोक्यावर घेतली आणि ते दोघे बाजारात गेले. बाजारात मोळीचे भरपूर पैसे मिळाले. लाकूडतोड्या मोठ्या खुशीने ते पैसे खिशात घालणार इतक्यात एका भामट्याने ते हिसकावून घेतले आणि पळून गेला. तसा लाकूडतोड्या देवाला म्हणाला, देवा, आता मी काय करू. देव म्हणाला, तू नुसता आळशी नसून लबाड पण आहेस. दुसऱ्याकडून काम करून घेऊन आयतं गिळायचा तुझा प्रयत्न होता, तेव्हा मीच ही युक्ती केली. पण अशा वागण्याने तुझे कधीही कल्याण होणार नाही. तर उठ, कामाला लाग. मी तुझ्या पाठीशी आहे. उपास पडल्यामुळे लाकूडतोड्याला खरोखरच पश्चाताप झाला. दुसऱ्या दिवशी देवाने दिलेली कुऱ्हाड घेऊन तो रानात गेला. पुष्कळ झाडे तोडून त्याची मोळी बांधली. त्याने ती बाजारात विकली. त्याला भरपूर पैसे मिळाले. मग तो पोटभर जेवला आणि झोपी गेला. गोष्टीचे तात्पर्य आहे, अंगातला आळस झटकून जेव्हाचे काम तेव्हाच करावे. त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ येत नाही. धन्यवाद.